हाय फ्रेंड्स, मी आज तुम्हाला काय नवीन सांगणार आहे. तर आज तुम्हाला आता जो मला अनुभव येत आहे तो मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर फ्रेंड्स, त्याच्या आधी एक माझा तुम्हाला प्रश्न आहे. तुम्हाला माहिती आहे का की आपण एखाद्या व्यक्तीला गल्लीतनं दिल्लीपर्यंत कोण पोचवू शकतो, किंवा एखाद्या माणसाला झिरोपासून हिरो कोण बनवतो, किंवा जर एखादं आपल्याला एखाद्या अन्यायाविरुद्ध काय करून हे ना, जर आपल्याला तो अन्याय न सहन करता आपल्याला स्वतःचं काहीतरी अस्तित्व किंवा आपल्याला जो अधिकार आहे तो मिळवायचा असेल तर तो कोण मिळवतो. तर तो असतो तोच माणूस जो आहे ना, रोज सकाळी डबा घेऊन कामाला जातो, 10 तारखेची वाट बघतो, कारण 10 तारखेला पगार होतो आणि 15 तारखेला तर संपत असतो. हां, म्हणजे मी त्याच व्यक्तीविषयी बोलतोय, तो आपला सर्वसामान्य माणूस. हां, सर्वसामान्य माणूस हाच सगळं करत असतो. तोच गल्लीतून दिल्लीपर्यंत माणसाला पोहोचवतो, आणि त्या दिल्लीत जर बसलेल्या एखाद्या खुर्चीवर असतं, त्याला कसं उतरायचं हेही सर्वसामान्य माणसालाच माहिती असतं. मग मैत्रिणींनो किंवा मित्रांनो, मला सांगा, मला हे का सांगायची गरज वाटली माहिती आहे का? कारण मी पण आता स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करते, मेहनत करते, कष्ट करते. असं नाही की फक्त मी व्हिडिओज बनवते. तुम्हाला पण माहिती असेल, मी घर सांभाळते, घरातल्या सर्व लोकांची काळजी घेते. त्याचबरोबर मी शिलाई काम करते, मी D.Ed करायला लागले, त्याची परीक्षा पण माझी जवळ आलेली आहे. आणि त्यातून मला आवड आहे म्हणून मी व्हिडिओ बनवायचं किंवा माझे जे विचार आहेत ते तुमच्यापर्यंत पोचवायचे मी काम करत आहे. तरी पण मला असे अनुभव आले आहेत की तोंडावर किंवा माघारी लोक असं म्हणतात की अरे हे काय करायला आल्या, आणि हिच्याकडे आयफोन नाही आहे, काय नाही, आणि असं कोण म्हणजे असं कोण हिला सपोर्ट करणार आहे का, किंवा हि अजून एडिटिंग येत नाही. अरे मी माझ्या कामात मी एवढे व्यस्त होते की मला ते एडिटिंग किंवा इन्स्टा FB ह्यातलं एवढं मला नॉलेज नव्हतं, किंवा मी ते अकाउंटही ओपन केलं नव्हतं, ते आत्ता चालू केलेलं आहे. मग असं थोडीच आहे की मला एडिटिंग येत नाही म्हटल्यानंतर मला माझं काही अस्तित्व होऊ शकत नाही, किंवा मला मला आयफोन घेता येत नाही, किंवा मला घर खर्च चालवायचा का आयफोन घ्यायचा. तुम्हाला तर माहितीच असेल की सर्वसामान्य माणसाचं कसं असतं. MIDC म्हटला की 10 तारखेला पगार होतो, आणि तोच पगार 20 तारखेपर्यंत कुठं कुठं जातो हे त्यालाच माहिती होत नाही. नंतर आणि महिना अखेरला बाबा हे नाही ते नाही असंच असतं प्रत्येकाच्या घरात. जी सर्वसामान्य माणसं आहेत, जी कष्टातून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत, ती सर्वांची गोष्ट सेमच असते, आणि प्रत्येकाच्या घरात काही ना काही अडचण असतात. मग माझा आहे त्या मोबाईलवर जर मी व्हिडिओ करत असतील आणि जर चांगले होत असतील तर तुम्ही खरंच मला सपोर्ट करा. मलाही दाखवून द्यायचं आहे की असं नाही की आयफोन असेल किंवा ह्यांना एडिटिंग वगैरे सर्व व्यवस्थित येत असेल तर सर्वसामान्य जनता आपल्याला सपोर्ट करते किंवा आपल्याला साथ देते, तर नाही. एखादी व्यक्ती जर खरंच मेहनत करत असेल तर तिला नक्कीच साथ द्या तुम्ही, आणि त्याला सपोर्ट करा की नाही बाबा, आम्ही आहे तुझ्यासोबत, तू पुढे जा, तुझं नक्की काही ना काही होईल. असेच मार्गदर्शन किंवा माझे अनुभव मी तुमच्याशी शेअर करत राहीन. मी मोनाली परत एकदा भेटायला नक्की येईन. तोपर्यंत बाय.